नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. मित्रांनो, घरकुलबाबत सर्वात अगोदर अपडेट दिली असेल तर आपल्या चॅनेलला दिली होती मित्रांनो. कारण आता ज्या घरकुलाची प्रतीक्षा सर्व लाभार्थी करत आहेत, जे नवीन घरकुलं आता येणार आहेत आवास प्लसच्या माध्यमातून 2024मध्ये ज्या ज्या लाभार्थ्यांनी सेल्फ सर्व्हेच्या माध्यमातून घरकुलाची मागणी केलेली होती, स्वतः केलेले सेल्फ सर्वे असो, ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेला सर्वे असो, याच्या माध्यमातून ज्या ज्या लाभार्थ्यांना घरकुल मिळाले, घरकुलच्या यादीमध्ये नाव नव्हतं, अशा लाभार्थ्यांचा नवीन सर्वे करण्यात आलेला होता. आणि अशा नवीन सर्वे केलेल्या लाभार्थ्यांना घरकुल कधी मिळणार, याबाबतचे अपडेट कधी येणार, खूप दिवसांची प्रतीक्षा सर्व लाभार्थ्यांची होती. आणि आपण सर्वात अगोदर अपडेट घेऊन चॅनलवर गेल्या आठवड्यातच या 5-6 दिवसाखालीच आपण एक व्हिडिओ बनवला की लाभार्थ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. नवीन घरकुलाची वाट पाहत असणाऱ्या लाभार्थ्यांना आता लवकरच घरकुल मिळणार आहे. आणि हीच अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो. कारण आता येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी अधिकृत तशी माहिती आता स्पष्ट करण्यात आलेली आहे. आणि प्रत्येक गावामध्ये येणाऱ्या उद्याच्या 15 ऑगस्टला घरकुलाची यादी अंतिम होणार आहे. मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये विषय असा आहे, खूप लाभार्थ्यांनी जेव्हा सर्वे सुरू होता त्या सर्वेमध्ये घरकुलाची मागणी केलेली आहे. आणि अशा मागणी केलेल्या लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्याची मुदत म्हणजे अंतिम यादी करण्याची 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये निर्णय होणार आहे. त्यामुळे नेमकी भानगड काय होणार आहे, आता तुम्ही एखाद्या वेळेस जर घरकुलाची मागणी केलेली असेल, परंतु त्याला ग्रामसभेच्या माध्यमातून अंतिम स्वरूप दिलं जाणार आहे. तो लाभार्थी अपात्र आहे का, तो लाभार्थी याच्या अगोदर कुठला लाभ घेतलेला आहे का, तो लाभार्थी डबल लाभ घेतोय का, किंवा यांच्या कुटुंबामध्ये हे घरकुल मिळालेलं आहे पण परत एकदा अर्ज केला आहे का, अशा सर्व गोष्टीची शहानिशा आता करून त्या घरकुलधारकांना अंतिम यादीमध्ये नाव टाकलं जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी, ज्या लोकांनी आपलं घरकुलाची मागणी केलेली आहे, ज्यांनी सेल्फ सर्वे केलेला आहे, अशा सर्वांनी आपापल्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये हजर राहणं गरजेचं आहे. कारण या ना त्या कारणानं एखाद्या वेळेस जर तुमचं नाव वगळण्यात येत असेल तर तिथं योग्य ती कागदपत्राची पूर्तता करून तो नाव दुरुस्त करण्याची प्रक्रिया होऊ शकते. त्यामुळं येणारी 15 ऑगस्टची ग्रामसभा ही खूप महत्त्वाची ग्रामसभा आहे. आणि ही ग्रामसभा म्हणजे भविष्यात ज्या लोकांनी घरकुलाची मागणी केलेली आहे अशा लाभार्थ्यांना घरकुलच्या यादीची अंतिम यादीमध्ये नाव कशी येतील यासाठीचा एक पाठपुरावा करण्याची प्रक्रिया. त्यामुळं ज्या लाभार्थ्यांनी सेल्फ सर्वेच्या माध्यमातून आपलं सर्वे केलेला आहे, परंतु आजपर्यंत ऑनलाईन कुठंच यादी ही दिसत नव्हती, आणि याच यादीची शहानिशा करून या यादीला अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया 15 ऑगस्टपासून सुरू होणार. त्यामुळं जे लाभार्थी आजपर्यंत घरकुलाची वाट पाहत होते, ज्या लाभार्थ्यांना आत्तापर्यंत घरकुल मिळालेलं नव्हतं, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सर्वांना घरकुलं मिळाली. कारण त्या लोकांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं होतं, आपला फॉर्म भरून दिलेला होता, म्हणून त्या सर्व लोकांना घरकुल मिळालं. परंतु आता काय होतं आहे, ज्या लोकांनी त्यावेळेस अर्ज केलेले होते त्या सर्व लोकांना आता घरकुलं मिळाली. त्यांची काही जणांची पहिला हप्ता झाला आहे, कुणाचा दुसरा झाला आहे, कुणाचा तिसरा झाला आहे, कुणाचे कंप्लीट झालेत, कुणाचे कंप्लीट होत आहेत, काही जणांचे हप्ते पडायचे बाकी आहेत, काही जणांचे पडत आहेत. या सर्व गोष्टी या प्रक्रिया होत असतानाच आता उर्वरित ज्या लोकांनी आपल्या घरकुलाची मागणी केलेली आहे, नवीन जे लाभार्थी वंचित होते, जे लाभार्थी सुटलेले होते, अशा लाभार्थ्यांची आता घरकुलाची अंतिम यादी तयार करण्याची प्रक्रिया 15 ऑगस्ट रोजी होणार आहे. आणि जास्तीत जास्त लोकांनी या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये जाऊन आपल्या नावाची शहानिशा करा, आपल्या नावामध्ये काही दुरुस्ती आहे का चेक करा, आपलं अंतिम यादीमध्ये नाव जाण्यासाठी काय प्रॉब्लेम आहेत का हे चेक करा. आणि जास्तीत जास्त लोकांनी ह्या ग्रामसभेचा लाभ घेऊन आपली घरकुलची यादीमध्ये नाव यावं. घरकुलच्या यादीमध्ये तुम्ही जर सर्वेक्षण केला असेल, त्याच्यामध्ये जर अपात्रतेचं कारण जर पुढे कुठलं येत असेल तर ते पुरावे तुम्ही देऊन पात्र यादीमध्ये येण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. ही सर्व लाभार्थ्यांना अपडेट द्यायची होती. आजपर्यंत आपण घरकुलाचा हप्ता असो, पहिला असो, तिसरा असो, चौथा असतो, राज्य शासनाची GR असो, घरकुलसाठी वाढीव अनुदान असो, घरकुलचा चौथा हप्त्यासाठी निधी, दुसऱ्या हप्त्यासाठी, या सर्व गोष्टीचे अपडेट घेतले.
पण या सर्व गोष्टीमध्ये जास्तीत जास्त प्रश्न काही जणांचा येत होता, तो म्हणजे नवीन घरकुलं कधी येणार, सेल्फ सर्वे केलेले घरकुलं कधी येणार. तर तीच प्रक्रिया आता 15 ऑगस्टपासून सुरू होत आहे. 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये या यादीला अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या ग्रामसभेचा भाग बना, जेणेकरून तुमची नाव अंतिम यादीमध्ये येण्यासाठी काय अडचणी नाहीत का, या सर्व गोष्टी पाहून आपल्याला घरकुलाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळं कुठलीही चूक जरी असली तर दुरुस्तीची प्रक्रिया करा. कारण आता ही यादी म्हणजे याच्यामध्ये काही लाभार्थी जर डबल लाभ घेत असले तर वगळण्याची प्रक्रिया आहे. गरजू लाभार्थी सोडून इतर लाभार्थी जर ह्याच्यामध्ये जर येत असतील तर यामध्ये वगळण्याची प्रक्रिया. ज्या काही चुका आहेत त्या चुका काढून व्यवस्थितपणाने अंतिम यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळं जे लोक घरकुलाची आजपर्यंत वाट पाहत होते, घरकुल कधी मिळणार ही अपेक्षा करत होते, त्या प्रक्रियेला आता सुरुवात होत आहे मित्रांनो. आणि 2027 पासूनच ही जर याद्या आता कंप्लीट झाल्या तर 2027 पासून लाभार्थ्यांना घरकुल वाटपाची प्रक्रिया सुरू होते. परंतु या सर्व गोष्टी होत असताना आपण जे सेल्फ सर्वेच्या माध्यमातून आपण सेल्फ सर्वे केलेला आहे, त्या सेल्फ सर्वेमध्ये कुठली चूक नाही का, सेल्फ सर्वे करताना काय प्रॉब्लेम झाला आहे का, आपलं फिजिकल व्हेरिफिकेशन असो अथवा कुठले जरी व्हेरिफिकेशन झालं आहे का, या सर्व गोष्टीची शहानिशा करण्याची प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेमध्ये तुम्ही सुटू नये इतकीच अपेक्षा आहे. आणि व्यवस्थितपणाने ज्याने अर्ज केला आहे त्या अर्ज केलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांना घरकुल मिळावं ही अपेक्षा सर्वांचीच असते. परंतु ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ग्रामसभेच्यामध्ये जे अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, यासाठी ग्रामसभा ही 15 ऑगस्ट दिवशीच होणार आहे. आणि त्या दिवशी ज्या लोकांनी लाभार्थ्यांनी आपलं सर्वे केलेला आहे, त्या सर्वे केलेल्या जो राज्य शासनानं आदेश दिलेला आहे की आता अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू करा, ते प्रत्येक महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतची ग्रामसभेमध्ये या विषयीचा निर्णय होणार आहे. त्यामुळे ज्या लोकांनी घरकुलसाठी अर्ज केला आहे अशा सर्व लोकांना आता घरकुलाची प्रतीक्षा संपणार आहे. कारण या लोकांचे घरकुलाचे हप्ते आले, दुसरा आला, चौथा आला, 35,000 अनुदान आलं, वाढीव अनुदान आलं. परंतु खूप लोक असेही राहिलेले होते की त्यांना खरंच घरकुलाची गरज होती, परंतु त्या पहिल्या टप्प्यामध्ये ते नव्हते. परंतु आता या 2024च्या आवास प्लेसच्या सर्वेमध्ये ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेला आहे, ज्या लाभार्थ्यांनी सर्वे करून घेतलेला आहे, ग्रामपंचायतच्या माध्यमातून असो स्वतः असो, असा प्रत्येक लाभार्थ्यांना आता घरकुल देण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यामुळं या याद्या अंतिम होतील. या याद्या अंतिम झाल्या की प्रतीक्षा याद्या तयार होतील. प्रतीक्षा याद्या आल्या की डायरेक्ट टप्प्याटप्प्यानं लाभार्थ्यांना घरकुलाचं वाटप केलं जाईल. हीच एक अपडेट सर्व लाभार्थ्यांना द्यायची होती. कारण 15 ऑगस्ट ही तारीख खूप महत्त्वाची आहे आणि या ग्रामसभेमध्ये घरकुल लाभार्थ्याची यादी अंतिम केली जाणार. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लाभार्थ्यांमध्ये व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.